हाय फ्रेंड्स. फळांमध्ये पपया एक चीप फळ आहे आणि खूप उपयुक्त आहे. पपया कंटेन्स पेपिन विच हेल्प्स टू डायजेस्ट फूड. त्याच्यामध्ये पपयामध्ये पेपन असतं ते डायजेशन साठी इम्पॉर्टंट आहे. त्याचे क्वालिटीज काय आहेत? पपया इज वेल नोन चीप अँड इझिली अवेलेबल स्वीट फ्रूट. पपई हे सुप्रसिद्ध, स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे गोड फळ आहे. द राईप पपया इज डेलिशियस, हेवी, वॉर्म, ऑइली, लॅक्झेटिव्ह अँड अँटीबिलियस. पिकलेली पपई स्वादिष्ट, जड, उबदार, तेलकट, रेचक आणि प्रतिजैविक असते. इट इन्क्रीजेस विरिलिटी. हे पौरुषत्व वाढवते. इट इज बेनिफिशियल टू द हार्ट. हृदयासाठी फायदेशीर आहे. इट हेल्प्स टू एलिव्हेट इनसॅनिटी. वेडेपणा दूर करण्यासाठी याचा मदत होतो. इट इज बेनिफिशियल टू द लिव्हर. लिव्हर साठी उपयोगाचा आहे. इट हेल्प्स टू चेक स्प्लेनिक एनलार्जमेंट. लिव्हरची जेव्हा स्प्लीनचं जेव्हा इन्फेक्शन होतं, वाढ स्प्लीन च एनलार्ज होतं तेव्हा ते उपयोगाचं आहे. इट इज गुड मेडिसिन फॉर कॉन्स्टिपेशन अँड युरिनरी डिसऑर्डर्स. बद्धकोष्ठता आणि लघवीच्या विकारांवर हे एक उत्तम औषध आहे. ह्याच्यात कंटेंट्स काय आहेत? वॉटर 89.6%, प्रोटीन 0.5%, फॅट 0.1%, कार्ब 9.5%, मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्न देखील आहे त्याच्यामध्ये. विटॅमिन ए 2020 युनिट पर 100 ग्राम इतकं विटॅमिन ए आहे. विटॅमिन सी 46 to 136 मिलीग्राम पर 100 ग्राम इतकं विटॅमिन सी याच्यामध्ये आहे. इट कंटेन्स फ्रुक्टोज. फ्रुक्टोज नावाचं शुगर याच्यामध्ये आहे. Also, it contains vitamin B1 and B2 and niacin. It also contains papain, which is protein digesting enzyme. त्याचे बेनिफिट्स काय आहेत? पपया ज्यूस इज डेलिशियस अँड रिफ्रेशिंग. पपयाचा रस स्वादिष्ट आणि टवटवीत वाटणारा आहे. द रॉ पपया ज्यूस इज व्हेरी हेल्पफुल इन एक्सपेलिंग राउंडवर्म्स फ्रॉम द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. कच्ची पपई पचन संस्थेतील गोल बाहेर काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. इट इज इफेक्टिव्ह इन लिव्हर ट्रबल्स असो, यकृताच्या समस्यांवरही उपयुक्त आहे. इट हेल्प्स टू सिक्युअर प्रॉपर मेन्स्ट्रुअल फ्लो. ज्यांची मासिक पाळी अनियमित आहे त्याचा मासिक पाळीचा फ्लो प्रॉपर करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. अँड आयुर्वेदा एक्सपर्ट सेज पेन इज अ गुड रेमेडी फॉर ॲब्डॉमिनल डिसऑर्डर. इट इज गुड मेडिसिन फॉर डिसेंट्री, हायपर ऍसिडिटी, डिस्पेप्सिया अँड कॉन्स्टिपेशन. ज्यांना पण पोटाचे आजार आहेत त्याच्यासाठी पपया खूप उपयुक्त आहे असं आयुर्वेद सांगतं. इट ऑल्सो युजफुल इन अॅनिमिया अँड स्प्लिनोमेगॅली. ज्यांना अॅनिमियाचा त्रास आहे, अशक्तपणा आहे, रक्त कमी आहे, ज्यांना स्प्लिनोमेगॅली स्प्लीनचा त्रास आहे, स्प्लीनला इन्फेक्शन झालं आहे, ते त्याच्यामध्ये सुद्धा हा पपया खूप इम्पॉर्टंट आहे, खूप बेनिफिशियल आहे. इन ॲडिशन टू पॅपेन, papaya contains enzymes such as arginine is useful in male fertility, caperine good for heart and fibrin necessary for blood coagulation. पुरुषांचं फर्टिलिटी मध्ये त्याचा पपयाचा उपयोग होतो आणि त्यातले कॅपरिन हार्ट साठी उपयुक्त आहे आणि फायब्रिन ब्लड कोॲग्युलेशन साठी उपयुक्त आहे. इट ऑल्सो हॅज ॲग्रिनेटिंग प्रॉपर्टीज विच हेल्प्स इन अँटी एजिंग. आर्जिनिन असतं त्याच्यामध्ये. पपईच्या वृद्धत्व रोखण्यास तो मदत करतो. ड्यू इफेक्ट ऑफ एन्झाईम पपया इज ऑल्सो इफेक्टिव्ह इन कॅन्सर ट्रीटमेंट. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी सुद्धा पपया उपयोगाचा आहे. ज्यांना पण कॅन्सर आहे त्यांनी रोज आपल्या आहारात पपई खायचा आहे. इट हॅज अँटीबॅक्टेरियल बेनिफिट्स विच हेल्प्स इन गट हेल्थ. म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तो उपयुक्त आहे आणि ज्यांना पोटाचे आजार आहेत त्याच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे. इट इज ऑल्सो डायुरेटिक. लघवी प्रमाण करण्याचं लघवीचं प्रमाण वाढवतो तो. राईप पपया हेल्प्स इन कॉन्स्टिपेशन. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी पिकलेली पपई खायची आहे. इट गिव्स रिलीफ इन अस्थमा टू. ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्याच्यासाठी सुद्धा उपयोगाचा आहे. पपया कॉज ही सो अवॉइड इन प्रेग्नन्सी. पपया जरा उष्ण पदार्थ, उष्ण वायू प्रकार, उष्ण प्रकारातील फळ आहे त्याच्यामुळे प्रेग्नन्सी मध्ये अवॉइड करणं उत्तम.
Papaya pulp is useful in pimples and helps in cleaning face and it removes wrinkles. पपया पिंपल ज्यांना आहे त्याच्यामध्ये फेसवर मसाज करून आपण त्या आपले फेसवरचे रिंकल सुद्धा कमी करू शकतो. द qualities of leaves of papaya plant is beneficial in neuralgia, nerve pain, and elephantitis, and also helps to recover platelet in dengue fever. पपईच्या झाडाच्या पानांचं पोल्टिस मज्जातंतूंच्या वेदना कमी करतं आणि हत्ती रोगावर फायदेशीर आहे आणि ते डेंग्यू फीवर मध्ये पपयाच्या पानांचा रस दिला जातो प्लेटलेट वाढवण्यासाठी. तर असे आहेत पपईचे इतके सारे हेल्थ बेनिफिट. तर आपण पपया जेवणात आपल्या रोजच्या आहारात जेवणात नाही पण रोजच्या आहारात नक्की 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 उपयोग करायला पाहिजे. अँड विथ दिस थँक यू. आणि जाता जाता एकच सांगेन मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.